मेथीची भाजी प्रत्येकाच्या घरी बनतेच. कधी भाजीच्या फॉर्ममध्ये, कधी पराठ्यांमध्ये. पण आज आपण एक वेगळ्या पद्धतीने हटके स्टाईल अशी मेथीची भाजी बनवणार आहोत. लसूणी मेथी. अतिशय स्वादिष्ट लागणारी ही मेथीची भाजी लसणाच्या फोडणीमुळे अगदी खमंग होते. यासाठी आपल्याला पाववाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत. ते परतल्यानंतर याच्यामध्ये अगदी छोटी वाटी डाळवं घ्यायचं आहे, म्हणजे पाववाटीपेक्षा कमी प्रमाणामध्ये डाळवं घ्यायचं आहे. त्यानंतर आपण 2 चमचे तीळ घातलेले आहेत. तीळ परतल्यानंतर, तडतडल्यानंतर थंड करायला ठेवायचं आहे. थंड झाल्यानंतर हे पाणी घालून वाटून घ्यायचं आहे. एक अशी फाईन पेस्ट बनवायची आहे आपल्याला. आता या इथं स्वच्छ धुवून घेतलेली मेथी बारीक चिरून घ्यायची आहे. जितकी बारीक चिरता येईल तितकी तुम्ही चिरू शकता. आता एका कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन चिरलेलं लसूण घालायचं आहे आणि आपण जी चिरलेली भाजी होती तीही याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. थोडंसं परतून घ्यायचं आहे, जास्त शिजवायची नाही आहे भाजी आपल्याला. हलका मऊपणा आल्यानंतर आणि कमी झाल्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे. 2 मिनिटं अजून परतून घ्यायची आहे आणि ही बाजूला काढून घ्यायची आहे. आता पुन्हा एकदा कढईमध्ये तेल घेऊन जिरे घालायचे आहे. त्याच्यामध्ये जिरे तडतडल्यानंतर कांदा घालायचा आहे. एक छोटा कांदा मी इथं चिरून घेतलेला आहे, तो इथं घालून घ्यायचा आहे. कांदा थोडासा परतल्यानंतर याच्यामध्ये लसूण घालून घ्यायचा आहे. त्यानंतर एक छोटी हिरवी मिरची बारीक तुकडे करून घेतलेली आहे, तीही परतून घ्यायची आहे. कांदा लालसर भाजल्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो प्युरी घालून घ्यायची आहे. एका टोमॅटोची प्युरी इथं घातलेली आहे. याच्यानंतर यामध्ये हळद, लाल तिखट आणि धनेपूड घालून घ्यायची आहे. थोडंसं तेल सुटल्यानंतर याच्यामध्ये आपण जी मगाशी पेस्ट केली होती शेंगदाणा, तीळ आणि डाळव्याची, ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. थोडंसं पाणी घालून परत एकदा परतून घेऊयात. आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊयात. आता तेल सुटल्यानंतर शिजवलेली भाजी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. एकसारखं व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेऊयात. यानंतर याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. एक वाटी पाणी इथं घेतलेलं आहे, गरम पाणी. छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि उकळी येऊ देऊयात. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला गरम मसाला घालून घ्यायचा. 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि तो इथं घालायचा आहे. एकत्र झालेली आहे ही भाजी. मस्तपैकी याला छान तेल सुटलेलं आहे. आता ही आपण सर्व्ह करायला घेऊयात. पण सर्व्ह करण्याआधी याच्यामध्ये आपण तडका द्यायचा आहे लसणाचा. त्याच्यामुळे याचा खमंगपणा अगदी वाढतो. तर थोडंसं तेल घ्यायचं आहे. याच्यामध्ये तेल तापल्यानंतर आपण बारीक चिरलेला लसूण घ्यायचा आहे. थोडासा परतल्यानंतर खूप लालसर करून द्यायचा नाही आहे. त्याच्यामध्ये लाल मिरची घालायची आणि हा तडका आपण या भाजीवरती घालून घ्यायचा आहे. बघा मस्तपैकी खमंग फोडणी आपण याच्यावर देऊयात. अशी चमचमीत आणि खमंग भाजी या थंडीमध्ये नक्कीच ट्राय करून बघा. मस्त गरम भाकरीसोबत किंवा फुलक्यांसोबत अगदी मस्त लागते.